नमस्कार मित्रांनो, मी विकास दिघे स्वागत करतो तुमचं नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर कोकणाच्या नंतर आज चाललो आहे गावी. चाललो आहे बघू शकता. आज काही कार निघणार नाही आहे. मी चाललो आहे रिक्षाने. तर पाहू शकता आम्ही रिक्षाने चाललो आहे आज. रिक्षाने दोघंजणच आहे. हा बघितलं असेल तुम्ही, गणेश दिघे. आता बसलो आहे. पाहू शकता मित्रांनो, हिरवळ बघू शकता. हिरवळ कशी आहे, एकदम गार गार. मित्रांनो, बारीक बारीक पाऊस पडतोय. तर थांबलो होतो इथे भावाच्या रिक्षात पेट्रोल भरण्यासाठी. तर आता इथून हे बघा, पूर्ण हिरवगार पावसाचे एकदम वातावरण पाहू शकता तुम्ही. आणि हा आमच्या इथला तामिनी घाटात जाण्यासाठी हा लास्ट पंप आहे. भुगावपासून एक 40 किलोमीटरच्या अंतरावर ते आहे. दूर महिन्यातनं चाललो आहे मी. होऊ शकता गणेश. चला मग निघूया पुढच्या प्रवासात. चला भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. होऊ शकता समोर भात लावायची तयारी चालू झालेली आहे. बघू शकता किती छान. आता आम्ही बोर्डमध्ये पोहोचलो आहोत. आता पाऊस पडून झालेला आहे. आणि हा जो दिसतोय ना, हा स्टॉल, हा लहानपणीचा आठवणीचा स्टॉल आहे. हा आम्ही लहान असताना ते वडापाव खायचो. आम्ही वडापाव. आणि ह्या काही वेळेस हा माझा भाऊ आहे ना, 5 ते 10 वडापाव खातो. 5 ते 10. त्याला वडापाव एवढे आवडतात ना, त्याची ढेर बघा. बघा बघा बघा, दिसलं का? वर्षामध्ये माणूस आला आणि हरकण्याचा वडापाव नाही खाला असं कधी सांगते. अरे 10 रुपयाला त्याला चव एवढी आहे की ना, 200 यांना तो टक्कर. त्यामुळे प्रत्येक माणूस 5 वर्षामध्ये एक गेला गेला आहे ना, तुला कमी कमी एक नाही म्हणतात, एक आहे म्हणजे 3-4 वडापाव खाऊ शकतो. हे लक्षात होतं. हॉटेल आशीर्वाद. हॉटेल आशीर्वाद खूप जुनं हॉटेल आहे. ते सर्वजण एसटी वगैरे बसवलं. मस्त की आता मॅगीचे पॅकेट घेतलेले आहेत. मॅगीचे पॅकेट घेऊन मस्त की आम्ही आता जवळपास तामिळ अलीकडे गेलो होतो. तुम्हाला तर माहितीच आहे, माझ्याकडे तर सगळं सोय आहे. सगळे अरेंजमेंट केलेले आहे. पण आता पुढे जाऊन करायचे. तर मग भेटूया पुढच्या. पुढं अजून कसं वातावरण पाऊस आहे बघावं लागेल. आता तर उघडलेलं आहे इथं पाऊस थोडासा चालू झाला. तर बघा लोकांची गर्दी. आणि हा बारीक बारीकच धबधबा चालू आहे. नंतर 2 महिन्यांनी तर खूपच ओव्हरफ्लो होईल हा. तर बघा लोकांची लाईन आणि गर्दी किती आहे. थांबत थांबत चाललोय, हळूहळू हळू चाललोय आम्ही. कटआउटमध्ये मूर्ती पण काढलेली. असे थोडे आम्ही उलटे मस्त की रिक्षा लावली. रिक्षा लावल्यानंतर म्हटलं जरा वातावरण तर गार आहे, म्हणून आम्ही मस्त की मॅगीचा प्लॅन केलेला आहे. त्यासाठी आमच्या बंधूंनी सर्व आणलेले आहे. तुम्ही दाखवतो तुम्हाला. बघा बघा, हा माझा बंधू विकास दिघे.
याने काय सर्व काय छोटा भात गॅस वगैरे सगळं काय आणलेलं वगैरे आहे. खाली पेटव, खाली वरती नको, इथे खाली पेटव. इकडे घे, इकडे. हां हो का, छोटा मस्त की गॅस वगैरे आणलेला आहे, छोटा सिलेंडर. आणि हा छोटा सिलेंडर आणल्यामुळे आम्हाला काय पुढं आग वेग वगैरे काय पेटवायची गरज पडणार नाही आहे. असं आहे. इथं खाली घेतो का, कारण की खाली आतमध्ये गाडीला CNG ची टाकी आहे. मग टाकीमध्ये टाकी व्हायची इथं. घ्या खाली, घ्या खाली, घ्या इथं, म्हणजे कसं हवेशीर वाजून. त्याचप्रमाणे आता मस्त की खाली घेऊन वगैरे आम्ही बोलतो. आणि त्याचबरोबर आमच्या मागा मागा बाबा आलेले आहेत, बैल घेऊन चाललेले आहेत. असं आहे. गावाला प्रत्येकजण संध्याकाळ बैल वगैरे घेऊन जातो. विकास एवढा हवे नको घेतो, हवा इकडनं आडून राहील. मस्त घेतं घे ना, मस्त की आता आम्ही मॅगी पॅन बिन वगैरे घेऊन आलेलो आहे. तर हा पॅन मस्त छोटाच गॅस आहे, मिनी गॅस म्हणतो त्याला. मस्त की आता त्यात तेल बिल टाकून वगैरे बोल, त्यामुळे ते पुढची व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. बघा मस्त की हा गॅस पेटलेला आहे, पाहू शकता तुम्ही. गॅस वगैरे पेटून मस्त पॅन वगैरे ठेवलेला आहे. मस्त की पाणी वगैरे टाकलेलं आहे बंधूंनी. पाणी वगैरे टाकून मस्त की आता गरम करणार. बस अशा प्रकारे खायला 2 जण आहेत, पण अशा गार वातावरणामध्ये गरम गरम खायचं हे मजा वेगळीच. हे 2च पॅकेट मॅगीचे आणलेले आहेत आम्ही. बघा मॅगीचे पॅकेट 2 फोडून टाकलेले. गॅस तर चालू आहे, पण तुम्हाला असं वाटतं की गॅस नाही चालू, पण खाली तो गॅस चालू आहे. आता मला इथपर्यंत पाहायला अशी वाफ लागते, आणि वासामुळं कळते, वाफ नाही लागत, वासामुळं कळते. हो का, मॅगी वगैरे टाकली असते. आणि हा पूर्ण कचरा आम्ही परत आमचा घेऊन चालला, आम्ही कुठे घाण करत नाहीये. सगळं हे बघा, हे पाहू शकता तुम्ही, असं आहे. सगळं ठेवलंय आम्ही. आणि आम्ही मस्त की 2च बंधू, हे माझी रिक्षा घेऊन आलेलो आहे. बघू शकता तुम्ही मग कशी रिक्षा. आता थोडा पाऊस उघडलाय म्हणून आम्ही या तलावाच्या शेजारी रिक्षा लावले. आणि रिक्षाच्या पलीकडच्या साईडला बघू शकता की हवा नाही यावं म्हणून माझ्या रिक्षा साईडला पलीकडनं पडदा लावलेला आहे, त्यामुळे हवेचा काही प्रश्नच राहणार नाही. मॅगी प्रिपरेशनला चालू झालेली आहे, पद्धतशीरपणे मॅगी बनवते. अशा प्रकारे मॅगी बॉईल झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर त्याला आम्ही आता ह्या मॅगीला तडका देणार आहे. तर तयारी चालली आहे, कांदा, टॅमॅटो, आणि प्लस दुसरी गोष्ट मी माझी आवडती कोथिंबीर पण आणली. मी म्हटलं दुसरी आवडती गोष्ट, म्हटलं काय करतोय आता. आवडती कोथिंबीर, त्याच्यावरती समज झाला असता दुसरी गोष्ट आवडते म्हणल्यावरती. असं नाही, आम्ही तसली मुलं नाही आहेत. आता आपण 2च कांदे चिरू, बारीक बारीक कांदा चिरून घेतला. वातावरण बॉईलमुळे आग इकडं जाते तिकडं जाते. तर तुम्हाला तडक्याची रेसिपी दाखवतो कशी आम्ही करतो ते. पाहू शकता, हे आता मी तेल टाकतोय, जास्त नाही टाकायचं. तर हे पहा, आता तेल टाकलंय. तेल नाही, आता मस्त की तेल टाकून मस्त की गरम झालंय. हे बघा अशा प्रकारे चांगलं तेल गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये मस्त की आता कांदा टाकून घेणार. कांदा टाकणार, कांदा चांगला आम्ही असा परतून घेणार. थोडी जागा कंजेस्टेड असल्यामुळं बसता येणार म्हणून जरा उभ्याने मारतो. मॅगी इन रिक्षा. बघा खाली गॅस पण चालू दिसतोय तुम्हाला. तर आमचा हा छोटासा गॅस. त्याच्याबरोबर मसाले पण आहेत बघा माझ्याकडे सगळे. हे बघा, हळद, लाल मसाला, लाल तिखट, गरम मसाला, कांदा मसाला, कांदा मसाला, चिकन मसाला,
थोडंसं झणझणीतच बनवलं आहे का तर गरमीचं वाजतं. आणि हा टेस्ट आहे म्हणून गरम मसाला. हे मीठ पण आपण आता थोडं टाकून घेऊ जेणेकरून जरा मसाला व्यवस्थित परतून झाला कामाचे. आणि दुसरी गोष्ट मॅगी मसाला राहिलेला आहे, तो लगेच नाही टाकायचा विकास, तो जरा वेळ टाकू. जरा ह्याला व्यवस्थित भाजून घेऊया. मॅगी मसाला जरा थोड्या वेळाने टाकून घेऊ आपण. जरा मॅगी थोडीशी कोथिंबीर त्याच्यावर. काय रिक्षाला आम्ही मागणं पडदा लावल्यामुळे कोथिंबीरने बघा किती छान दिसते रेसिपी. पडदा लावल्यामुळे हवा काय जास्त येत नाही, त्यामुळं गॅस पण चांगला फसाफस चाललेला आहे. गॅस चालू आहे, गॅस चालू आहे. हे अर्धा मिनटं थोडंसं भाजून घेतो. विकास शेट म्हणले ते तेल जास्त झालं, ते जास्त झालं. पण आता हा मसाला जास्त करायचा झालं. म्हणल्यावरती तेल फाट थोडंफार तरी लागतेच ना. थोडक्यात आम्ही आज मॅगी करतोय. चिकनचं असतं तर मग विकासने तर बोट चाकले असते मस्तपैकी. तर बघा आता त्याच्यामध्ये आपण मॅगी टाकलेली आहे, बॉईल केलेली. थोडासा गॅस मोठा करतो. थोडंसं पाणी टाकून घेऊ. पाण्याची काही गरज नाही गणेश. थोडं लागणार ना. नाही नाही, काही गरज नाही पाणी. आता जी चिरलेली आहे तीच टाकू त्याच्यामध्ये. पूर्ण हलव गणेश. फोटो पण काढ जरा माझे. प्रकारे मॅगी तर तयार झाली. जरा टेस्ट करून बघतो कशी झाली. हे चमचा आहे ना ते. गरम 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 टेस्ट करून बघतो मॅगी कशी झाली. तोंड तर भाजणार आहे तरी गरम गरम टेस्ट करा आम्ही. हा एक नंबर, एक नंबर झालं. सगळं व्यवस्थित आणि परफेक्ट पाडलेलं आहे. तेव्हा ना मिठाची गरज ना तिखटाची गरज. मस्त. आता गोष्ट आमचं बुडत नाही. आता परत भाऊ म्हणून चे खाणारा माणूस आहे. दिसते का नाही काय तुम्हाला? विकास व्हिडिओ काढ. हे बघा. आणि ह्या वातावरणामध्ये स्प्राईट आणि मॅगी बघू शकता तुम्ही. एक नंबर हा व्ह्यू. तर मगाशी आपण मॅगी खाली होती, तर बघू शकता इथं पाणी आता आहे तर इथूनच देऊन घ्यावं असा गणेशचा विचार होता. तर गणेश धुतोय. हे बघता आमच्या गावाकडचं रोड बघा. पाणी पाणी पिऊन पण दाखवतो एवढं नॅचरल पाणी. चांगलं धुवून घेतो. पाणी घेतो. मी आलो बाबा आतमध्ये. येऊ का पाणी? डाल दो डाल दो. इसको बोलते पाणी पिऊन. हे बघा क्लायमेट बघा कसं दिसतं बघा तुम्ही. गावापासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आडगाव. हे बघा मस्तपैकी पाण्याचं फोर्स बघता तुम्ही. हे बघा मस्तपैकी पद्धत बघू शकता तुम्ही. हे असं बघतं की पाणी वगैरे आहे. हा गावाकडचं क्लायमेट. हे बघा धुके बघा धुके पाहू शकता तुम्ही धुके. आता इथून आमचं गाव फक्त 2 किलोमीटरच्या अंतर राहिलेलं आहे.
क्लायमेट बघू शकता तुम्ही एकदम. मुळशी धरणात जातं पाणी पूर्ण सगळं जे डोंगरावरून जे पाणी येतं ना ते मुळशी धरणामध्ये जातं. मुळशी धरणं फायनली आता आम्ही आमच्या गावात पोहोचलो आहेत. तुम्हाला मी मागच्या मे महिन्यामध्ये नाईटचा व्ह्यू दाखवला होता. हे बघू शकता. हे आता इथून आमचं गाव आहे समोर आणि ही खालची वाडी आणि ही आमची गाडी. तर चलो. सुप्रभात मित्रांनो. तर सकाळचे वाजले 5. आम्ही काल गावालाच निघणार होतो पण झोपलो आम्ही. तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन तर आम्ही निघालो आहे. तर ऑलमोस्ट 2 तास लागतील, 2-2.5 तास, कारण रिक्षा असल्यामुळे 2-2.5 तास लागतातच जायला. तर चलो भेटूया पुढच्या प्रवासात. वाजलेत 6. एक 9 किलोमीटर आलेलो आहे पुढे. तर चाललो आहे हळूहळू, कारण रोड खराब असल्यामुळे थोडा वेळ लागतो रिक्षा यायला. पाऊस आत्ता 5 मिनटं जोरात पडून गेला आहे. हे बघा पाणी कसं खळखळ वाहते बघा, पाहू शकता तुम्ही. पाण्याचा शांत आवाज बघा. ही आत्ता 5 मिनिट थांबलो होतो. ही आमच्या लोणावळ्याकडे जाते एसटी. पाहू शकता लालपरी लोणावळ्याकडे चालली. लोणावळ्याकडे गणेशला म्हटलं 5 मिनिट थांब. समोरच बघू शकता तुम्ही एकदम धुक्याने डोंगरना झाकून घेतलंय आणि समोरच बघा हे एकदम मस्त दिसतं. एकदम समोरचं एकदम धबधबा बघता तुम्ही. कसा वाहतोय आणि सकाळी सकाळचा क्लायमेट. फलदारी सगळ्याला नेण्या येतात. फलदारी बघायला धबधबे धोके वगैरे सगळं बघायला बघू शकता. धोके कसे तुम्ही. फायनली मुळशीत पोचलोय. पाहू शकता तुम्ही. हा क्लायमेट मस्त दिसतोय. आणि हा रोड जो कोकणात जातो आणि समोरच थांबलेले आम्ही. ते तुम्हाला काल बोललो ना की इथला वडापाव एकदम जुना आहे. तर इथं वडापाव खायला थांबलो आम्ही आता. पाहू शकता आता हे बघ वडापाव सांगितलाय गरम गरम. तयारी चालू आहे. पहा गरम गरम वडापाव होता. खातो आम्हाला आता ठीक आहे. या वडापाव खायला. फायनली घरी आलो आहे. गणेश गेला घरी निघून. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. बाजूची बेल आयकॉन दाबायचं विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, त्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत गुड बाय.